माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 27. समाज 6. चातुर्याची लक्षणे. रूपसंपदा ही प्रयत्न करून मिळत नसते, कारण उपजतच मिळालेल्या गोष्टीवर काहीच उपाय चालत नसतो. म्हणूनच अंगी उत्तम गुण बांधण्याकरिता खटपट केली पाहिजे. काळा वर्ण, मुकेपणा, क्रूपता, बहिरेपणा, अपंगत्व हे नाहीसे होणारे नसते, पण प्रयत्न केल्याने अवगून जाऊन उत्तम गुण मिळवता येतात. कुविद्या सोडून सुविद्या शिकू शकतो. मूर्खपणा सोडून मनुष्य शहाणा होऊ शकतो. लोकप्रियता पाहिजे असेल तर मग अंगात चातुर्य हवे. दिसण्यात सुंदर असून सुद्धा अंगात जर चातुर्य नसेल तर काही उपयोग नसतो. प्रयत्न करून पैसा कमवावा, त्याचा उपयोग घ्यावा. नाहीतर आळस, निरुद्योगीपणा असेल तर त्याच किंमत नसते. जे द्यावे तेच परत मिळते हे लक्षात ठेवा. या न्यायाने आपण कष्ट केले तर दुसरे करतील. न्यायनीतीने वागेल तोच शहाणा होय. मैत्री केली तर मित्र मिळतात. वाईट साईड बोलले तर शत्रू निर्माण होतात. अरे तुरे केलं तर दुसराही का रे असं उत्तर देतो. मग आधी स्वतःचं बाष्कळपणाने का म्हणून वागावे. चांगले खावे प्यावे, चांगले राहावे, चांगले नेसावे, लोकांनी वाहवा करावी अशी वासना असली तर लोकांसाठी आधी कष्टले पाहिजे. दुसऱ्यांना आपला आधार वाटला पाहिजे. लोकांची अडलेली कामे जेथे होतील तेथेच लोक धावत जातील. ही गोष्ट उघड. ज्याला हे समजेल त्याप्रमाणे वागेल तोच भाग्यवंत. आळसाने कार्याची हानी होते. प्रयत्न करीत गेले की कार्य सत्ते, परंतु हे उघड गोष्टसुद्धा ज्याला कळत नसेल त्याला शहाणा कोण म्हणेल. हे खरे किंवा खोटे हे तुम्हीच ओळखा. आपण शहाणपणा शिकवायचा नाही, हित कशात ते पाहायचे नाही. बहुजन समाजाशी फटकून वागायचे. मित्र असा कुणी राखायचा नाही. मग असा मनुष्य अनाडी आहे असेच म्हणावे लागेल. त्याच्याकडे गेल्याने कुणालाच समाधान मिळणार नाही. मग असा मनुष्य सर्वच ठिकाणी एकाकी पडेल. कुणीही त्याला साथ देणार नाही. तेव्हा लोकांमध्ये राहावे, त्यांची मने राखावी, त्यांना समजावून शहाणे संग करावे, पतितांचा उद्धार करून हरिभजनाचा प्रसार करावा. समाज 7. युगधर्म निरूपण. सध्या कलियुग आहे, त्याची काही लक्षणे सांगणार आहे. जगात नाना वेश, नाना आश्रम, पण सर्वांना आधार मात्र गृहस्थाश्रमच होय. देव, ऋषी, मुनी, योगी, तापसी, संन्यासी, वैरागी, फितर यांचा जन्मच गृहस्थाश्रमे दंपतीच्या पोटी होतो. पुढे ते आश्रमत्याग करून गेले तरी कीर्ती रुमाने गृहस्थावरच अवलंबून आहेत. तेव्हा 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रम हाच सर्वश्रेष्ठ होय. तथापि गृहस्थ हा मात्र स्वधर्माचारीने, दयाळू, अध्ययनासह 6 कर्म आचरणारा, विधीनुसार कर्म करणारा, सर्वांची गोड बोलणारा असायला हवा. त्यातही तो जर का भक्तिमार्गी असेल तर उत्तम. प्रपंच सांभाळून सुद्धा पुरच्चरणे, व्रते, भजन, कीर्तन करणारा, अंतर्यामी, विरक्त असा असला तर तो महाभाग्यवंतच. भगवत प्राप्तीकरिता अनेकांनी राज्यसुद्धा सोडले. वरून साधे दिसणारे पण खरे ज्ञानी भक्त, नित्य देवाचे ध्यान लागलेले, सर्वांना समाधान देणारे, फक्त अनुभवानेच बोलणारे अशा व्यक्तींची भेटसुद्धा पदरी पुण्याचा साठा असला पाहिजे तरच. पण प्रचिती नसेल तर मात्र वेगळाच सावळा गोंधळ होतो. वेडेपणा करून प्रपंच टाकून पळून जाणारा फक्त कष्ट उपसूनच मरणार. त्याला ना यलोकी प्राप्त ना परलोकी प्राप्त. कंटाळून वैतागून घर सोडले तरी अशा स्वभावामुळे त्याने कुणाशीच पटणार नाही त्याचे. बरे, अशाच्या बाह्य वेशाला भुलून कुणी याच्या नादी लागतील तर दोघे बुडतील. दोघे आशाळभूत आणि दुराचारी. मग काय विचारता. पण संसारातील निरर्थकता जाणून जर घर सोडून कुणी संन्यास घेईल तर मात्र त्याच्यामुळे अनेकांचा उद्धार होतो. तेव्हा विचारपूर्वक सत्संगतीच धरावी. जेथे विवेकच नाही तेथे कसली दीक्षा आणि कशाला अशाला भिक्षा तरी कोण वाढणार. जो दुसऱ्याचे मन जाणतो, देश काळ वेळ जाणतो, त्याला कुठेच काही कमी पडत नाही. पण निचाला गुरुत्व दिले की सगळाच अनाचार माजणार. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोणी विचारणार नाही. याचे कारण असे की मुळात ब्राह्मण ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. पण तसे न करता ब्राह्मण आचारभ्रष्ट होऊन स्वतःच लोभीपणाने शिष्यांचे शिष्य होऊन बसले. कितीतरी पिरांची भक्ती करतात, स्वेच्छेने धर्मांतर करतात, क्षुद्राचे शिष्यत्व पत्करतात. असा कलियुगाचा आचार पुढे तर अजून वर्णसंकर व्हायचा आहे.
पण ब्राह्मणांचा आंधळा अभिमान मात्र काही केला जात नाही. प्रत्यक्ष विष्णूला शाप देणाऱ्या ब्राह्मणांचेच आम्ही वंशज आहोत, तरी शुद्ध ज्ञान, शुद्ध आचार विचारांची कास न धरता क्षुद्रविद्येच्या मागे लागून आज आम्ही पोटार्थी बनलो आहोत. बरे, पूर्वजांना नावे ठेवून तरी काय होणार बना. ब्राह्मणांचे दुर्दैव असेच म्हटले पाहिजे. समास 8 अखंड ध्यान निरूपण. पूर्वी जे होऊन गेले त्याला आता काही उपाय नाही, पण येथून पुढे तरी ब्राह्मणांनी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. देवांची उपासना शुचिरभूत व पवित्र होऊन करावी. स्वधर्मानुसार चालावे. देवाचा साक्षात्कार प्राप्त करून घेऊन त्याला भजत जावे. सर्वांच्या अंतरात एकच आत्मा साक्षी ते ओळखावे. त्याचेच अखंड ध्यान करीत जावे. तो साक्षी असला तरी सर्वत्र प्रेरणा त्याचीच असते. तो सगळे देह चालवितो, इंद्रियांद्वारा कार्य करतो. सर्व जगात असून अर्थात आपल्याही अंतरी तोच, याची प्रचिती पाहावी. जे जे काही ब्रह्मांडात त्या सर्वांचा सर्व व्यवहार म्हणजेच देणे घेणे. अपरपर भाव, किडा, मुंगी, पशु, पक्षी अशा सर्वांचा चरितार्थ वेगवेगळ्या तऱ्हेने तो एकटाच चालवतो. तेव्हा त्याचाच साक्षात्कार प्राप्त करून घ्यायला हवा. पण लोक ध्यान करताना त्यांना अनेक प्रकारचे आभास होतात. काही जण मूर्तीचे किंवा चित्राचे ध्यान करतात, परंतु ध्यान देवाचे करावे, देवळाचे करावे याचा तुम्हीच विचार करा. देव हा देऊळ असून त्यातला आत्मा हा देव आहे, हेच खरे ध्यान होय. काय? आपलं शरीर जे ते मंदिर, आणि त्या मंदिरात जे भगवंत तेच आपले ध्यान खरे. हेच ध्यानाचे प्रकार हे रूढी व चालीरीतीनुसार आहे. त्यात प्रचिती येत नसल्या कारणाने हे अनुमान ध्याने आहे. त्यांच्यामुळे व्यर्थ खटापट असतो. देवाला देहधारी समजले की अनेक विकल्प म्हणी येतात. देहभाव, सुख, दुःख, विकार देवाला सुद्धा कसे काय बुवा, अशी शंका येते. मग अशाच प्रकारच्या विचारांची गर्दी उठते. मन सैरवैर होते. नाना प्रकारचे भास होतात, दृश्य दिसतात. ध्यास कुठल्या कुठे भरकटत असतो. अखंड ध्यान करीत नसतो तोच खरा पती तसे जाणावे. ध्यान करणारा, ज्याचे ध्यान केले जाते, तो या दोघांमध्ये सारखेपणा असला पाहिजे. तो सारखेपणा अथवा समान तत्त्वज्ञानी शोधून पाहतो, समाधानी होतो. पण प्रचिती घेण्याचा विषय आहे. प्रचिती नसेल तर मग सगळा भ्रमच. सगळीकडे ध्यानाचा बाजार मांडला. कोणी एखादा ध्यान करू लागतो, देवाच्या मस्तकावर मुकुट आहे अशी कल्पना करतो, तेव्हा दुसरा जाऊन त्याला शिकवतो की अहो, देवाला माळ घालण्यापूर्वी मुकुट काढून घ्या म्हणजे बरे. मग तो ध्यान करणारा तशी कल्पना करतो, पण ती माळ आखडू वाटते. कल्पनाच करायची तर भल्या मोठ्या माळेची करता आली नसती काय. पण सांगणारा व ऐकणारा दोघी मूर्ख. कल्पनेत काही प्रत्यक्ष वस्तू लागत नसतात. जे मन आधी चंचल ते ध्यान तरी कसे करणार. लोक गतानुगतीन रूढीप्रिय असतात. त्यांना कसलेच प्रत्यय ज्ञान नसते. असे 5-7 लोक एकत्र आले की कसला तरी पंथ काढतात. मोठा अभिमान बाळगतात. रोग झाकून ठेवून रोगी मरतो तसा सर्व प्रकार होतो. सर्वच काही जेथे कल्पनेचे, तर्काचे आणि अनुमानद पक्वांचे, तेथे खरे ज्ञान कुठले. म्हणून अभिमान सोडून द्यावा. प्रत्यय घेऊन पाहावा. मग सारासार विवेक करून मायेचा निराश करावा, असा हा मार्ग आहे. समास 9 शाश्वताची ओळख. पिंड, ब्रह्मांड, आत्मा, अनात्मा यांचा विचार करून झाला. आत्मा हाच एकमेव करता असे समजले. आता ब्रह्मांडाचे स्वरूप जाणून घेऊ. जसा पिंडामध्ये आत्मा विचार करतो, तसा ब्रह्मांडात सुद्धा सारासार विचार केला पाहिजे. ब्रह्मांड हे मूळ कारण असून पिंड हे त्याचे प्रत्यक्ष दिसणारे कार्य. सार म्हणजे नित्य असणारे, असार म्हणजे नाहीसे होणारे. जे नाहीसे होणारे ते सार नव्हे. आकाशापासून वायू, त्यांच्यातून तेज, तेजामधून जल, जलापासून पृथ्वी, कल्पांत काळी यांच्या उलट क्रमाने नाश होतो. पंचमहाभूतांचा याप्रमाणे निष्काल लागला की नंतर गुण, माया, मूळमाया परब्रह्मात सामावतात. ते सर्वांचा शेवट असून अंतर्बाह्य घनदाट भरलेले. किती वेळा कल्पात झाला तरी ते आपले असतेच. ते जाणण्याकरिता मायेच्याच आधाराने मायेपलीकडे गेले पाहिजे. याचाच अर्थ सगुणातून निर्गुणाकडे जाणे असा होतो. ते जाणणे हेच खरे विज्ञान, तेच आत्मनिवेदन. तसे जवळ असूनही ते दूर जात आहे. आत आहे, बाहेर आहे, अचल असून अपार. भीड धरले तर आकळता येणार नाही. औषधाचा गुण येत नाही, वैद्याची भीड मोडता येत नाही. अशा वेळी रोगी वाचणार नाही. मायेची भीड ज्याला पडते, असा गुरु जे सांगेल ते माईकच असतात.
तेव्हा मायेचा प्रांत ओलांडून गेल्यानंतर परब्रह्माची प्रचिती येणार. आता माया कशी असते ते पुढे सांगणार आहे. समास 10वा. माया खरोखर कशी? मायेचे निराकरण झाल्याशिवाय ब्रह्म उमगणार नाही, म्हणून माया कशी ते सांगणार. सत्य वस्तू अर्थातच ब्रह्म दिसले तरी नाही तरी पण ते चिरंतन असतेच. मायेचा अनुभव दिसला नाही तरी ती खरी नसते. प्रत्यक्षात काहीच नसताना उताना पडून माणूस दिवा स्वप्न पाहतो, त्यात धनसंपत्ती स्त्रियांचा उपभोग कल्पनेने घेतो. तशीच माया असते. आभाळातील ढगांच्या आकृत्या, लक्ष्मीचे सोंग घेणारा बहुरूपी, हे दिसतात तसे नसतात. दसऱ्याचे सोने, मेलेल्याच्या पुण्यतिथ्या, सतीचे वैभव, स्मशानात जाऊन रडत बसणे, तशीच माया ठेवलेली बाई, मंत्रवलेली दोरी, एखादी लक्ष्मी नाव असणारी, या तिघांनाही लक्ष्मी असेच म्हणतात. त्याचप्रमाणे जन्मसावित्री नावाची बालविधवा, कुबेर नावाचा भिकारी, तशीच माया दशावतारी नाटकातील कृष्णाचे सोंग घेणारा प्रत्यक्षात जुने पाने कपडे वापरतो. साध्या पाण्याच्या नदीचे नाव अमृता असते. तशीच माया आणखी सुद्धा काही गोष्टी अशाच आहेत. उदाहरणार्थ खरा भिक्षुक असलेला पण राजाचे सोंग घेतलेला बहुरूपी, अन्नाला मोताड असणारी अन्नपूर्णा नावाची स्त्री, सरस्वती नावाची पण अशिक्षित बाई, टायगर नाव ठेवलेला कुत्रा, सुंदराबाई नावाची कुरूप स्त्री. माया ही चकण्या बाईला सुलोचना नाव असावे. सावली अंधार सारखेच वाटते अशी माया. हाताची बोटे उन्हात धरली तर अग्नीसारखी वाटतात किंवा भगवी वस्त्रे पेटती वाटतात असा आभास होतो. तशीच माया भासमान होय. पाण्यात पायाची बोटे वाकडी तिकडी भासतात. भोळ आली की जमीन हलण्याचा भास होतो. कावीळ झाली की सर्व गोष्टी पिवळ्या दिसतात. असे वाटणे सर्व भास आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टीच्या ऐवजी भलताच भास होणे म्हणजेच माया असे समजा. हा भाग या ठिकाणी संपवूया. पुढील भागामध्ये आपण आत्मदशक चातुर्य लक्षण बघूया. हरे नमः. घनाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.